नमस्कार. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. वनपरिक्षेत्र भोकर अंतर्गत असलेल्या मोजे नारवट आणि रिठा परिसरातील 16 एकर जमिनीवर 2022 ते 2025 मध्ये इको टुरिझम विकासांतर्गत लावण्यात आलेल्या बांबू रोपांच्या लागवडीमध्ये अनियमितता झाली असून या बांबू लागवडीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा सचिव सुभाष भंडारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून 6 जुलैपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. मी सुभाष भंडारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा सचिव नांदेड. 11/5 मी निवेदन दिलं होतं की फॉरेस्ट अंतर्गत भोकर विभागात बांबू वन या नावाखाली लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. 2022ला शासनाने एक योजना आखली की त्या योजनेचा शासनाचा हा धोरण होतं की जे गरीब जे बांबूच्या आधारावर व्यवसाय करतात किंवा बांबूच्या आधारावर त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी काही साधन भेटतं, त्यासाठी शासनाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक योजना आणली. पर्यटन विभागाच्या मार्फत इको टुरिझम नावाखाली एक योजना आणण्यात आली. त्या योजनेमध्ये करोडो रुपये अनुदान देण्यात आलं की तिथल्या फॉरेस्टवाल्यांनी फॉरेस्टच्या जमिनीवर बांबूची लागवड करावी. त्या लागवडीतून बांबूचे उत्पादन होईल, त्याच्या आधारे उद्योगधंदा करता येईल. बांबूच्या आधारावर जे काही धंदा करता येईल त्याच्यासाठी फंड दिला होता. परंतु अधिकाऱ्याचे नाव काय वगैरे अंगट कठाणे म्हणून त्या भागाचे अनेक वनगार्ड धोंडगे साहेब आहेत. यांनी तिथे काहीच म्हणजे एक बांबू लावलेत, पण बांबूचं म्हणजे वाढ झाली नाही. प्रॉपरली शासनाच्या गाईडलाईन नियमानुसार त्याची बांबूची लागवड करण्यात आली नाही. लागवड नसल्यामुळे बांबू जगले नाहीत. त्याच्यावर पुढं 3 वर्षासाठी त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी होती. संगोपनच्या नावाखाली देखील भ्रष्टाचार करून पैसे वसूल केले. पण बांबू आज बघितला तर आज गेल्या 22 ते आज 26 या काळामध्ये बांबूच्या ह्याच्यावर उद्योगधंदा निर्माण व्हायला पाहिजे होता, तो कुठेही झाला नाही. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, माजी मुख्यमंत्री साहेबाचा तो मतदारसंघ आहे. साहेब शासनाच्या धोरणाचं पूर्णतः पालन करून भरपूर काही जनतेच्या हिताच्या योजना आणतात, पण प्रशासनात काम करणारे लोक त्या योजनेला हरताळ करतात. तुमची काय मागणी आहे? त्यांना निलंबित करून त्यांना निलंबित करायचं, त्या गार्डला निलंबित करायचं. आणि पत्रव्यवहार करत असताना उपवनरक्षक, सहाय्यक वनरक्षक यांनी त्यांच्यावर आम्ही शिस्तभंगाची व दप्तर दिरंगा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी मी मागणी केलेली आहे.